ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। आता लग्न कार्यासाठी शेतकरी कुटुंबांना एसटी बस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे। ही बस थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। विधान परिषदेत त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। ग्रामीण भागात लग्न किंवा शुभ कार्यासाठी एसटीच्या अभावामुळे अनेकदा भराडी मंडळी ट्रक, डंपर किंवा इतर मालवाहू वाहनांचा वापर करतात। त्यामुळे जीवघेणे अपघात घडतात। नुकताच डहाणू तालुक्यात साखरपुड्यासाठी निघालेल्या भराडाच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती। त्यावर भाष्य करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली। गरीब शेतकरी कुटुंबांना होणारा धोका टाळण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे। लवकरच ताफ्यात समाविष्ट होणाऱ्या नवीन बसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या लग्न कार्यासाठी सवलतीच्या दरात विशेष सेवा दिली जाणार आहे। मालवाहू वाहनातून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीबाबत सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। अशा वाहनांवर कारवाई करून त्यांचे परवाने थेट रद्द केले जातील असा इशारा नामदार सरनाईक यांनी दिलाय। राज्य शासन 8,300 नवीन बसेस खरेदी करत आहे। त्यामुळे एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊन काही प्रमुख मार्गांवर दर अर्ध्या तासाला बस सेवा उपलब्ध होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात बस सेवा मिळणार असल्यानं लग्न समारंभामध्ये शेतकरी कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे।